नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा प्रॉपर्टीचे पेपर्सवर सह्या करायला तयार असतो. त्याच वेळेला रागिनी म्हणते की आकाश, अरे बाळा, नको करूस ना हे सगळं, प्लीज. अरे, ही प्रॉपर्टी वगैरे सगळं माझ्या नावावर करण्याची काय गरज आहे? हे नको करूस, असं ती त्याला समजावत असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की आई, हे बघ, आता मी जे काही ठरवलं आहे ते मला प्लीज करू देत. कारण काहीही झालं तरीही ही प्रॉपर्टी जेव्हा मी तुझ्या नावावर करेन त्यानंतर आणि तेव्हाही तू माझ्यावर अशाच प्रकारे निस्वार्थ प्रेम करत राहशील, तेव्हाच मग भूमीला समजेल की जे काही मी निर्णय घेतलाय तो योग्यच घेतलेला आहे आणि जे काही मी तुझ्या नावावर सगळं केलंय ते योग्यच केलंय, हे सगळं भूमीला पटेल. म्हणूनच आता मी हे सगळं करत आहे आणि प्लीज तू याच्यावर आता काहीही दुसरं बोलू नकोस, असं आकाश बोलून दाखवत असतो. त्याच वेळेला आकाशच्या या निर्णयाचा अभिजितला आणि अथर्वला खूपच आनंद झालेला असतो. आता दोघंही तिच्याकडे बघत असतात. अभिजितचा हेतू मात्र हा रागिणीबरोबर असण्यातच असतो आणि अभिजित या सगळ्याने आईकडे बघून खूपच खुश होत असतो. त्यानंतर मग आता आकाश हा त्या पेपरवर सह्या करायला सुरुवात करतो. रागिणीचा डोळा त्याच्या हाताकडे लागलेला असतो, कारण काही झालं तरीही कधी पेपरवर सह्या होत आहेत ही तिला आतल्या आत वाटत असतं आणि एकदा की पेपरवर सह्या झाल्या की आपण मोकळे, असं म्हणून ती हसत हसतच आता अभिजितकडे आणि पौर्णिमाकडे बघत असते. आणि आता आपला विजय हा नक्की हे तिच्या मनात ठरलेलं असतं. आता सगळेजण खूप खुश असतात आणि अथर्व पण या सगळ्यामुळे खूपच आनंदात असतो. मानसी मात्र तिकडे नसते, कारण तिला हे सगळं बघवलंच जात नसतं. आता आकाश हा त्या पेपरवर सह्या करायला जाणार. आजीही बाजूलाच बसलेली असते. तेवढ्यातच आता समोरून एक आवाज येतो, आकाश, 1 मिनिट थांब. तेव्हा आकाश तिकडे बघतो आणि आकाशने तिकडे पाहिल्यानंतर त्याला जबरदस्त मोठा धक्का बसतो, कारण भूमी आता समोर आलेली असते. आणि इथे भूमीचा आवाज ऐकल्यानंतर रागिणीचे पुन्हा धाबेदार आणतात. ती पुन्हा घाबरते. आता इथे भूमी म्हणायला लागते की आकाश, मला जरा तुझ्याशी या प्रॉपर्टीवर सह्या करायच्या अगोदर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्याच्यामुळे या सह्या करू नकोस, असं आता भूमी ही आकाशला बोलून त्याला तिथेच थांबवते. आणि त्याच वेळेला आता इथे रागिनी ही म्हणत असते की झालं, ही बया आली, ही कशासाठी आली इथे? आणि तिला पाहिल्यानंतर आता रागिणीचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. आता भूमीला समोर पाहिल्यानंतरही भूमी इथे पोचलीच कशी, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून गेलेला असतो. आता भूमी ही समोर रागिणीकडे अगदी रागाने आणि द्वेषाने बघत बघत आकाशपर्यंत चालत येत असते. त्याच वेळेला जेव्हा भूमीला सगळेजण समोर बघतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर आजीलाही बरं वाटत असतं एकेवेळी, कारण भूमीही तिकडे आलेली असते. आता आजीलाही धक्काच बसतो की भूमी आता पुन्हा काय करणार आहे. त्यानंतर भूमी येते आणि म्हणते की काय झालेलं आहे? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, अगं तू इथे कशी काय अचानक, मला जरा सांग. तेव्हा मग ती म्हणते की आकाश, हे बघ, ॲक्च्युली माझं महत्त्वाचं काम होतं तुझ्याकडे, हे घे पेपर्सवर. मलाही तुला पेपर्सवर काहीतरी सह्या हव्या आहेत, या पेपर्सवर तू सह्या कर. असं म्हटल्यावर आता रागिनी विचार करते की हिने आता कोणते आणखी पेपर्स आणलेले आहेत. त्यावेळेला मग आता इथे भूमी म्हणते की हे घे आकाश, हे पेपर्स घे, या पेपरवर तू सह्या कर. असं म्हणून आता रागिनीच्या समोरच ती आकाशच्या हातामध्ये पेपर्स देत असते. आकाश म्हणतो की भूमी, हे कसले पेपर्स? आणि तो तिच्या हातातून पेपर्स घेतो आणि बघतो तर ते डिवोर्सचे पेपर असतात, डिवोर्स ॲग्रीमेंट असतं. आणि घटस्फोटाचे पेपर पाहिल्यानंतर आकाशच्या पायाखालची जमीनच हादरते. त्याला जबरदस्त मोठा धक्का बसतो. भूमीने डिवोर्सचे पेपर आणले हे पाहून त्याच्या पायाखालची अगदी जमीनच हादरून गेलेली असते. आकाश भूमीला विचारतो की भूमी, हे काय आणले आहेस तू, डिवोर्सचे पेपर? तेव्हा मग भूमी आता आकाशकडे बघायला लागते आणि हो, हे डिवोर्सचे पेपर्सच मी आणले आहेत, असं आकाशला ती ठणकावून सांगते. आणि त्याच वेळेला आजीला आणि बाकीच्या सगळ्यांनाही धक्का बसलेला असतो, कारण कधीही समजूतदारपणाने वागणारी भूमी आज अगदी घटस्फोटाच्या पेपर आणण्यापर्यंत पोहोचलेली असते. इतकी मोठी तिची मजल गेली कशी, असा सगळ्यांना विचार पडलेला असतो. आता भूमीच्या चेहऱ्यावर मात्र जराही गिल्ट नसतं, तिच्या डोळ्यात कोणतीही भीती नसते. भूमी म्हणते की आकाश, हो बरोबर, मी घटस्फोटाचे पेपर आणलेले आहेत. आकाश म्हणतो की भूमी, हा असा विचार कसा करू शकतेस तू? आणि हा पेपर तू का आणलास? सगळं तर व्यवस्थित चालू आहे, मग तू असा विचार का करते? तेव्हा मग आता इथे ती म्हणते की आकाश, हा निर्णय जो मी घेतला आहे ना, तो अत्यंत हुशारीने निर्णय घेतलेला आहे. हा मला निर्णय घ्यायला तूच भाग पाडलेस आकाश. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, अगं मी काय केलंय, असं का करतेस तू? तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, हे बघ, आता हा जो काही मी निर्णय घेतलाय त्याचा अर्थ मी तुला सांगते. आता तू प्रॉपर्टीचे पेपर या बाईच्या नावावर करायला तयार झालेला आहेस, परंतु मला घटस्फोट दे तू.
आणि पुढच्या 6 महिन्यानंतर जेव्हा हा घटस्फोट होईल त्याच्या अगोदर या सगळी प्रॉपर्टी आहे ही माझ्या बाळाच्या नावे झाली पाहिजे. आणि माझ्या बाळाच्या भविष्यासाठी मी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि जोपर्यंत आपला घटस्फोट होणार त्यानंतर पोडगी म्हणून तू माझ्या बाळाच्या भविष्यासाठी मला अर्धी प्रॉपर्टी द्यायची आहेस. एक गोष्ट लक्षात घे की मी माझ्या बाळाला असंच वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. म्हणूनच ही प्रॉपर्टी ही त्याच्या नावे व्हावी यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी घटस्फोटाचे हे पेपर आणलेत, जेणेकरून तू याच्यावर सही कर आणि हे सगळं काही संपून जाईल. असं म्हटल्यावर आता इथे अभिजितला देखील आणि रागिनीला अडकल्यासारखं झालेलं असतं. आजी मात्र इथे रडू लागते, कारण भूमी घटस्फोट मागते हे तिला काहीही पटलेलं नसतं. आता इथे आकाश म्हणतो की भूमी अशी का बघतेस तू, असं का बोलतेस, प्लीज असा चुकीचा निर्णय नको घेऊस. आकाशला ती म्हणते की आकाश चुकीचा निर्णय नाही घेते मी अत्यंत योग्यच निर्णय घेतलेला आहे. तेव्हा मग आता आकाशला जेव्हा भूमी असं बोलून दाखवते तेव्हा आकाशला मात्र धक्का बसतो. भूमी म्हणते की आकाश जोपर्यंत हे प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहेत जोपर्यंत आपला डिवोर्स मंजूर होत नाही तोपर्यंत तू हे पेपर्स यांच्या नावे करू शकत नाही, ही प्रॉपर्टी यांच्या नावे करू शकत नाहीस. आणि जर तरीही तू तसं करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र असंच मी सिद्ध करेन की तुम्ही मला आणि माझ्या बाळाला या प्रॉपर्टीमधून बेदखल करून टाकत आहात, आम्हाला बाजूला करताय आणि ही सगळी प्रॉपर्टी तू आत्याच्या नावे करते. आणि मग कोर्टात देखील हे सिद्ध होईल की तू मला घटस्फोट देत नाहीस आणि सगळी प्रॉपर्टी ही आईच्याच नावे बळकवायला चाललायस, म्हणजेच तू तुझ्या बाजूने सेफ राहतोयस असंच सगळं कोर्टामध्ये सिद्ध होईल. म्हणूनच मी आत्ता तुला सांगत आहे की ही सगळी प्रॉपर्टी ही तुला एकट्याला त्यांच्या नावे करता येणार नाही. तुला प्रॉपर्टी अर्धी माझ्या नावे करावीच लागणार आहे आणि या पेपर्सचा आता काहीही उपयोग नाही, असं भूमी सगळ्यांसमोर तिला बोलून दाखवते. आणि आजीला भूमीच्या तोंडून हे वाक्य निघतायत हे पाहून खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आजी अगदी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. मग आता इथे भूमी ही आकाशने तयार केलेले वकिलाकडचे प्रॉपर्टी पेपर्स हे स्वतःच्या हातात घेते आणि त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. आता भूमी काय करणार याकडे रागिणीची पूर्ण नजर असते. परंतु आपली भूमी ही खूपच हुशार असते आणि भूमीने स्वतः एकदा जे ठरवलं ते ठरवलं. म्हणून आता रागिणीला जे काही चॅलेंज दिलेलं असते ते पूर्ण करतच भूमी आता सगळ्यांच्या समोर रागिणीसाठी जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स तयार केलेत ते पेपर्स अक्षरशः तिच्या डोळ्यादेखत अगदी फाडून टाकून देते. आणि ते पेपर्स जेव्हा ती फाडायला लागते तेव्हा इथे रागिणीचं स्वप्न देखील जे मालकीन होण्याचं असतं आणि या रागिणी विलाची साम्राज्ञी होण्याचं असतं ते सगळं स्वप्न त्या पेपर्सबरोबर आता अगदी समोर फाटत असतं. हे पाहून रागिणीला आणि अभिजितला खूपच त्रास होत असतो. तर आता इथे भूमी मात्र ते पेपर्स अगदी तिच्या डोळ्यात डोळे देऊन अगदी तिच्याकडे दोषारोप करतच ते पेपर्स फाडून टाकते. आणि भूमीची हा अंदाज पाहून आता इथे रागिणी आणि अभिजित चांगलेच गारटतात. त्यांना आता भीती वाटते. भूमी ते पेपर्सचा पूर्ण काही चुरा करते आणि तो चुरा करून ती ते पेपर्स अगदी वरती उडवून टाकते. आणि ते पेपर जेव्हा ती हवेत उडवते तेव्हा ते सगळे पेपर्स आता रागिणीच्या तोंडावर जाऊन पडतात. आणि मग आता आकाशही ते पेपर्स फक्त बघतच राहिलेला असतो, कारण त्याचा हेतू जो असतो तो भूमीने साफ खोडून काढलेला असतो. आता रागिणी खूपच घाबरलेली असते, काय करावं हे तिला काहीच कळत नाही. आणि आजीला मात्र रडण्याखेरीज दुसरा काहीच उपाय दिसत नसतो. आता इथे भूमी म्हणते की आकाश बस झालं हे सगळं, आता हे इथल्या इथे संपायला हवंय, आता ना मला हे सगळ्याचा खरंच खूप कंटाळा आलाय. तेव्हा मात्र इथे रागिणी आणि अभिजितला अगदी डोकं आपटून घेण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नसतो. आणि हे सगळं घडत असताना रागिणीची वाक्य भूमीला आठवतात की आज आकाशच्या बर्बादीचा मुहूर्त संध्याकाळी काढलेला आहे. जर तुझ्यामध्ये हिंमत असेल तर आकाशला त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करण्यापासून वाचवून दाखव. हे आता भूमीला आठवतं आणि मग तिच्या लक्षात येतं की रागिणीचं चॅलेंज मी पूर्ण केलं आहे. तर दुसरीकडे प्रशांत मात्र आईवर खूपच रागावलेला असतो. तो आईला म्हणत असतो की अगं हे सगळं तू काय केलंस, तुला तरी कळतंय का, अगं असं वागताना तुला जराही लाज वाटली नाही का, अगं भूमिताई तुला आई म्हणवते ना, मग तू तिच्याशी असं कसं वागू शकलीस, अगं रागिनी आत्या सगळं काही स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करणार आहेत आणि तिला अडवण्यासाठी म्हणून आपली ताई इतकी धावपळ करून तिथे निघालेली होती, परंतु तरीही तुला जराही तिची कीव करावीशी वाटली नाही का गं, जराही तिच्याबद्दल तुला काही वाटलं नाही का, असं का वागलीस आई, तू का केलंस असं, तू मला सांग. खरंच मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे, असं करताना तुला जराही कसं काही वाटलं नाही.
आई, अगं, हे सगळं करताना ती गरोदर होती आणि तरीही तू तिच्यासोबत असं वागली. अगं आई, प्रत्येक वेळेला ती आपला विचार करते. आजपर्यंत आपण सुखी आहोत ते फक्त ताईमुळे. आमची शिक्षणं झाली आहेत 3 भावंडांची ती फक्त ताईमुळे. तिने स्वतःच्या सुखावर पाणी ठेवून स्वतः सगळं केलं, आमचं केलं आणि तरीही आणि तू 2 वेळचं जेवलीस तेही ताईमुळे, हे विसरलीस का? तेव्हा मग आता ती त्याच्यावर चिडते आणि म्हणते की प्रशांत, तोंड सांभाळून बोल. तू तुझ्या आईशी बोलतोयस हे विसरू नकोस. लक्षात ठेव, मी तुझी आई आहे. त्याच वेळेला आता इथे तो म्हणतो की हो ना, हेच तर वाईट वाटतं आम्हाला की तू आमची आई आहेस. कारण इतकं चुकीचं तू कसं वागू शकते याचाच आम्हाला खूप राग आलेला आहे. तू असं वागताना तुला जराही काही वाटलं नाही का? असा विचार आता इथे तो करत असतो आणि म्हणतो की आई, हे बघ, इथून पुढे जर तू ताईसोबत असं वागली ना, तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीही नसणार आहे. असं वागताना तुला जराही मनाकडे काही वाटलं नाही का गं? अगं, इतक्या सगळ्या गोष्टी ताईमुळे घडतात. बाबांचा पाय बरा झाला ताईमुळे. अगं, तू बरी राहिलीस, या घरात सुखाचे 2 घास जेवले, सुखाची राहिलीस ताईमुळे. तरी तिच्यावर उलटतेस. तुला जराही हे काही करताना वाटत नाही का? खरंच माझं डोकं आता फिरलंय की तू माझ्याबरोबर असं चुकीचं वागते, ताईबरोबर असं वागते. तेव्हा मग आता ती म्हणते की गप्प बस रे, उगीचच काहीही बडबडत बसू नकोस. तुला काय त्या ताईचा इतका पुळका यायला? तुला काही बोलण्याची गरज नाही आहे. आई आहे मी तुझी, लक्षात ठेव. आईशी बोलताना जरा तरी भान बाळग. तेव्हा मग तो म्हणतो की आई, तू मला भान बाळग असं म्हणते, परंतु तू बाळगलं आहेस का? तू तुझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या काढल्यास का? तितक्यात बाबा पुढे येतात. बाबा म्हणतात की काय रे प्रशांत, काय झालं? अरे बाहेर कितका आरडाओरडा येतोय. काय झालं नेमकं, काय बोलतोयस तो आईला? कशाबद्दल बोलतोयस? आता काय केलं निलांबरीने? तेव्हा मग आता प्रशांत काहीच बोलायला तयार नसतो. निलांबरी मात्र नाटक करत म्हणते की थांबा हा, मी तुम्हाला पाणी आणून देते. थकले असाल ना, एवढा मोठा प्रवास करून आले. तेव्हा मग आता माधवराव म्हणतात की तू तुझी नाटकं आता बंद कर. मला पाणी पिणी काही नको. प्रशांत, तू बोल आता. काय झालेलं आहे? अरे इतकं नेमकं काय घडलं जे तू आईवर इतकं भडकलास? आणि माझी भूमी, भूमी कुठे आहे? ती ठीक तर आहे ना? तेव्हा मग आता प्रशांत म्हणतो की हो बाबा, भूमिताई ठीक आहे. भूमिताई आता तिकडे गेलेली आहे, आकाश जिजूंच्या घरी. म्हणजे मग ते म्हणतात की नेमका काय प्रकार आहे तो जरा मला सांग. काय घडलंय ते मला जरा सांग. असं बाबा विचारायला लागतात. त्याच वेळेला आता प्रशांत म्हणतो की बाबा, आईने आज खूप मोठा चुकीचा प्रकार घडलाय. आतापर्यंत आपण इतकं माफ केलं, परंतु नाही, आज आईने तिची हद्दच पार करून टाकलेली आहे. आपली भूमिताई ही आकाश जिजूंच्या घरी जायला बघत होती. रागिनी आत्या आज सगळी प्रॉपर्टी ही स्वतःच्या नावे करून घेणार होत्या आणि म्हणूनच ताई जाण्यासाठी धडपड करत होती. परंतु आईने रागानेच तिचा मोबाईल देखील काढून घेतला आणि ताईला खोलीमध्ये बंद करून टाकली होती, जेणेकरून ताई बाहेर पडू नये. सुदैवाने मी आलो आणि ताईला बाहेर काढलं. आता ताई तिथे निघालेली आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर माधवरावांची पायाची तळपायाची आग अगदी मस्तकात जाते. ते आता दुसरा काही पर्याय त्यांच्याकडे उरलेला नसतो आणि ते जोरात हात घेतात आणि निलांबरीच्या अगदी सनकन कानाखाली वाजवून देतात. आणि कानाखाली वाजवल्यानंतर निलांबरी मात्र तिथल्या तिथे 3 ताल पडते आणि खालीच तिथे डोक्याला हात लावून आणि गालाला हात लावून बसलेली असते. त्याच वेळेला माधवरावांना असं वागताना पाहून निलांबरी म्हणते की हे काय केलं तुम्ही? आज तुम्ही माझ्यावर चक्क हात उचलला. आता इथे प्रशांतलाही या सगळ्या बाबांच्या निर्णयाचा खूप आनंद झालेला असतो. तोही जरा मागे हटत नाही किंवा बाबांना अडवत नाही, कारण भूमिताईच्या बाबतीत जे काही केलं आहे त्याचा आता शिक्षा ही निलांबरीला मिळायलाच हवी, हाही त्याचाही प्रयत्नच असतो. म्हणून तर त्याने बाबांना खरं सांगितलेलं असतं. निलांबरी म्हणते की हे काय केलात तुम्ही? तुम्ही आज माझ्यावर हात उचललात, हे करण्याची तुमची हिंमत झाली आज. तेव्हा मग आता माधवराव म्हणतात की हे बघ, उशीर केला, मी खूप उशीर केला हे सगळं करण्यामागे. अगं, अगोदरच जर हे सगळं केले असते, अगोदरच तुझ्याबरोबर जर असा वागलो असतो ना, तर तुझी हिंमत नसती झाली माझ्या मुलींच्या बाबतीत असं काही चुकीचा विचार करण्याचा. माझ्या भूमीच्या बाबतीत त्रास देण्याची आज तुझी धजावलीच नसतीस. परंतु आज जे काही केलंस ना, त्यावरून तुला ही शिक्षा मिळणं हे योग्यच आहे. अगं, काय करतेस तू? तुला तरी कळतंय का? अगं, माझ्या बिचाऱ्या भूमीला इतका त्रास देतेस तू, तरीही तुझ्याबद्दल कधीही चुकीचा विचार करत नाही ती. उलट तुझ्याबद्दल चांगलाच विचार करते ती. आणि तरीही तू तिच्याबद्दल असा विचार करते, जराही तुला काही वाटलं नाही का? तेव्हा ती म्हणते की मग माझ्या पुन्नूच्या नावावर प्रॉपर्टी होण्यासाठी हे सगळं करते, बाकी काही नाही. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की अगं ए मूर्ख बाई, तुला कळत नाही का? अगं, ही प्रॉपर्टी तुझ्या पुन्नूच्या नावे होणारच नाही आहे. ती रागिनी जी बाई आहे ना, ती इतकी दुष्ट आहे आणि इतकी नागिणीसारखी आहे की ती प्रॉपर्टी स्वतःच्याच नावे ठेवणार. तुझ्या मुलीला त्याच्यातली 1 फुटी कवडी देखील ती मिळवून घेणार नाही, तू लक्षात ठेव.
काही झालं तरीही ही प्रॉपर्टी ती स्वतःच खाणार आहे. तुझ्या मुलीला काही हक्क नाही मिळवू देणार ती. उलट नोकरासारखं वागवेल. आणि जर वेळ पडलीच ना तर माझ्या भूमीच्या हातात सत्ता असली तर माझी भूमीच तुझ्या त्या मुलीची मदत करेल. तिच्या काहीतरी हक्क आणि गरज मिळवून देण्यासाठी भांडेल. हे लक्षात घे, कारण ती भूमी आहे, रागिणी नाही. परंतु तू मात्र त्या रागिणीची साथ देते. काही झालं तरीही ती किती चुकीची आहे हे न ओळखून घेता तू मात्र त्या रागिणीची साथ देत आहेस. हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटत नाही? जरा ही लाज नाही वाटत का मनाकडे तुला? असं सगळं आता इथे बाबा हे रागिणीला तिला म्हणजेच नीलांबरीला बोलत असतात. आणि हे बोलत असताना नीलांबरी मात्र मान खाली घालून असते. बाबा म्हणतात की अगं, माझी मुलगी गरोदर आहे याचा विचार न करता तू तिला खोलीत कोंडलंस. अगं, निष्पाप जीवाची आहे ती. अगं, निष्पाप जीव तिच्या पोटात वाढतोय, परंतु तू तू मात्र त्याचा जराही विचार न करता, एकही निर्णय न घेता तिला असं खोलीत अचानक कोंडून टाकलं. जर तिच्या जीवाचं काही झालं असतं तर मात्र तू काय करणार होतीस याचा जरा तरी तू विचार केलास का? हे जरा काही करताना तुझ्या मनामध्ये कोणताही निर्णय आला नाही का? तेव्हा मात्र नीलांबरी गप्प उभी असते. ती म्हणते की अगं, ती गरोदर होती, निदान त्याचा तरी तू विचार करायला हवा होतास. एक आई नाही तर निदान एक बाई म्हणून तरी तू विचार करायला हवा होतास. आता जे काही वागलीस ना तू, त्याच्याबद्दल तुला मी आता माफ करू शकणार नाही. बस, पाणी आता माझ्या डोक्यावरून वाहिलं, बस झालं आता. मी मात्र तुला आता या सगळ्यात माफ करू शकणार नाही. तेव्हा ती म्हणते की अहो, असं काय करताय? प्लीज असं काही चुकीचा निर्णय घेऊ नका. तेव्हा बाबा म्हणतात की नाही, बस झालं. आता मी आतापर्यंत नवरा म्हणून निर्णय घेत होतो, परंतु आता मी एक बाप म्हणून महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. चल, असं म्हणून तिच्या हाताला धरतच ते तिला दरवाजाच्या बाहेर काढत असतात आणि बाहेर काढून देतात. तेव्हा नीलांबरी रडत असते, म्हणते की प्लीज अहो, असं नका करू, मला घराच्या बाहेर नका काढू. अहो, मी कुठे जाणार? मला कोण आहे, कोण आसरा देईल? असं म्हणून आता नीलांबरी ही रडत असते. आणि आता तिच्या चुकीची शिक्षा ही तिला मिळालेली असते. तिच्या पापाचा घडा भरतो आणि फायनली तो आता घराच्या बाहेरच निघते. नंतर आता बाबाही खूप चिडलेले असतात. भूमीच्या बाबतीत असं वागली म्हणून त्यांनाही त्रास झालेला असतो. हे पटापट पाणी पिऊन घेतात आणि तेच पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर मारतात. नंतर आता आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, अगं काय करतेस तू हे? अगं, असं नको वागूस प्लीज. अगं, तू चुकीचा निर्णय घेतेस. भूमी म्हणते की आकाश, तू काय बोलतोस? चुकीचा निर्णय आणि मी घेते? आकाश, परंतु तू या बाईच्या बाबतीत अगदी बरोबर निर्णय घेतोस असं वाटतंय का तुला? अरे आकाश, तू आत्तापर्यंत मी तुला किती समजावलं, परंतु तरीही तू मला समजून घेतच नाहीस. आता भूमी म्हणते की आकाश, प्लीज असं नको करूस, कारण आत्तापर्यंत मी तुला किती समजवलं, तू समजून घेतलं नाहीस. आणि मला हेच म्हणायचं आहे की उद्या जाऊन माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलाही असा चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये. त्याच्यासाठीच तर मी हे केलेलं आहे. आकाश म्हणतो की भूमी, अगं काय म्हणतेस तू? अगं, ही प्रॉपर्टी आईच्या नावे करणार आहे म्हणजे काही आई हे स्वतःच हे सगळं नाही करणार आहे, उपभोगणार नाही आहे. अगं, आपलंही हे सगळं असणारच आहे ना, असं काय करते? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे बघ, तू ना हाच तर निर्णय घेतोय, हेच तर तुझं बोलणं असतं, म्हणून तर मला ते अजिबात आवडत नाही. कारण मला चांगलंच माहिती आहे ही प्रॉपर्टी एकदा की यांच्या घशाला लागली की हा मात्र ती सोडणार नाहीत. आणि एक म्हणजे तू मला आता ह्या गोष्टी बोलूच नको ना. आकाश, मला याचाच तर कंटाळा आलेला आहे. किती तुला समजवलं परंतु तू मात्र ऐकलं नाही. आता मी या निर्णयावर येऊन पोचली की आकाश, तू प्लीज मला एकदाचा हा घटस्फोट दे आणि मला मोकळं करून टाक. म्हणजे कसं आहे, मला ही सारखीच किटकिटच नको. म्हणजे कसं आहे, पोडगी म्हणून तू माझ्या बाळाला जो काही प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा आहे तो दे. माझ्या बाळाचं भविष्य मला सुरक्षित करायचे आहे. आता भूमीचं हे बोलणं आकाशच्या अगदी काळजावर तलवारीने वार केल्यासारखं होत असतं. आकाश म्हणतो की भूमी, अगं प्लीज असं बोलू नकोस. असं कसं बोलू शकतेस तू? अगं, असा विचार कसा करू शकतेस तू? अगं, मी तुझ्या बाबतीत आणि बाळाच्या बाबतीत असा हलगर्जीपणा करेन असं तुला वाटलंच कसं? मी तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेईन असं वाटलंच कसं? त्याच वेळेला इथे आता असं बोलत असताना भूमी म्हणते की नाही आकाश, हे बघ, काही झालं तरीही तुझ्या मनामध्ये साफ भावना आहेत. तू साफ विचार करतो, परंतु तसं जग नाही आहे ना आकाश. मी तुला किती समजावून सांगितलं, तू ऐकलं का माझं? नाही. आता मात्र मला शांत बसता येणार नाही. आणि आकाश, जर समज तरीही तू या बाईच्या नावे प्रॉपर्टी केली, तरीही मला प्रॉपर्टीतून मला आणि माझ्या बाळाला बेदखल केलं आणि माझ्या बाळाला बेदखल करून यांच्या नावे सगळी प्रॉपर्टी दिली आणि अशी तुझ्यावरच उलट केस कोर्टात होऊ शकते. शिवाय जर यांनी ती प्रॉपर्टी स्वीकारली तर याही त्याच्यामध्ये अडकू शकतात, ही गोष्ट लक्षात घे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मी हेच म्हणतोय, तू अशी नाही आहेस, परंतु तू असा निर्णय का घेते? सगळं तर बरोबर आहे. आता तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, मला माहीत आहे. मग तू मला असं का करतोय आणि सगळी प्रॉपर्टी अशी तू वाऱ्यावर सोडेन असं कसं वाटतंय? अगं, आईच्या तर नावे करतोय ना, ती आपलीच आहे.
तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, हाच तर मुद्दा आहे ना, हाच तर मुद्दा मला खोडून काढायचा आहे की तुला नेहमी वाटतंय की आई ही तुझीच आहे, ती तर काहीच करू शकणार नाही. परंतु आकाश, तू मात्र पूर्णपणे चुकलेला आहेस. तुला जे काही बोलायचे हे तर तुला कळतच नाही आहे. अरे आकाश, मी इतकंच समजते की ही प्रॉपर्टी मला यांच्या नावे यांच्या घशात जाऊ द्यायची नाही. कारण या काय विचार करतात, कसं करतायत हे फक्त मला माहिती आहे. आणि म्हणूनच मी त्यांच्या बाबतीत काय विचार करते हे मला कळेल. बरं, तू त्यांना विचार ना की त्या प्रॉपर्टी स्वतःच्या म्हणजे तुझ्या नावे करणार आहेत का? सगळं झाल्यानंतरही बघ, एकदा विचारून बघ. मी तर म्हणते की आत्ताच विचार. आणि तुला काय वाटतंय की ही प्रॉपर्टी आपल्या नावे करणार आहे बाळाच्या? अरे, या बाळाकडे डुंकूनही बघणार नाहीत. उलट उद्या जाऊन ही बाई आहे ना, ही सगळी प्रॉपर्टी नावे करून घेईल आणि आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढेल. बघ, मी तुला लिहून देते. म्हणूनच मला हिचा स्वभाव चांगलाच माहिती आहे. जे काही करायचं आहे ना, ते व्यवस्थित करायचं. आणि म्हणूनच आता मी निर्णय घेतलेला आहे की आकाश, काही झालं तरीही माझ्या बाळाच्या भविष्यासाठी मी हा निर्णय घेतलाच आहे. काही झालं तरीही माझ्या बाळाचं भविष्य मी असं धोक्यामध्ये टाकू शकत नाही. आणि त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. बस आकाश, आता मला पुढे इथून काहीही बोलायचं नाही, असं ती आता त्याला बोलून दाखवते. आणि मात्र आकाशला भूमीचा खूपच राग येत असतो. भूमी आकाशचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही, याचा मात्र तिला धक्काच बसलेला असतो. आता इथे हे ऐकल्यानंतर आजी म्हणते की अगं भूमी, बाळा, तू असं कसा विचार करू शकतेस? असं प्लीज चुकीचा विचार करू नकोस. अगं भूमी, आकाश तुझ्या बाबतीत असं कसं वागू शकेल? आणि रागिनीच्यावर तुझा विश्वास नाही आहे, ठीक आहे, परंतु माझ्या पोटावर, माझ्या कुसेवर आणि माझ्या संस्कारांवर तर तुझा विश्वास आहे ना, की माझी मुलगी असं वागू शकणार नाही. अगं, गरज पडली तर ती तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीवर पाणी पुरायला पण कमी पडणार नाही गं. तेव्हा मग आता हे म्हणते की भूमी पुढे येऊन म्हणते की नाही आजी, नाही. कसं आहे ना, तुम्ही खूप चुकताय यांच्या बाबतीत विचार करायला. आणि तुम्हाला काय वाटतंय की रागिनी आत्या या खरंच तितक्या तुम्हाला दाखवतात तितक्या चांगल्या आहेत? नाही, अजिबात नाही. कसं आहे ना, त्यांचं जे खरं काही रूप आहे ना, ते फक्त आणि फक्त मी बघितलेलं आहे. त्या ज्या काही वागतात, त्यांचं जे काही वागणं असतं ते फक्त मी अनुभवलेलं आहे. ते आपल्या जवळच्या माणसांसमोर त्यांचं खरं रूप दाखवणारच नाहीत मुळात. त्या माझ्यासमोरच ते त्यांनी रूप दाखवलेलं आणि मलाच ते त्यांचं रूप माहीत आहे. म्हणूनच आता काही झालं तरीही त्यांचं खरं रूप माझ्यासमोर उघड आहे आणि मी कधीही त्यांच्यासमोर हे आता होऊ देणार नाही. आणि माझ्या बाळाच्या भविष्यासाठी मला हा निर्णय घेणं योग्यच आहे. काही झालं तरीही आपल्या आईला कधीही आपलं लेकरू हे चुकीचं वाटतच नाही ना. आणि म्हणूनच तुमच्या डोळ्यांवर मायेची पट्टी बांधलेली गेली आहे, प्रेमाची पट्टी तुमच्या डोक्यावर बांधली गेली, डोळ्यांवर बांधली गेली. म्हणूनच तुम्हाला कधीही रागिणी आत्या या चुकीच्या वाटणार नाहीत. परंतु मला माहिती आहे त्या काय आहेत आणि कशा आहेत. म्हणूनच तर मी हा निर्णय घेते. मग आता भूमी पुढे म्हणते की प्लीज असं काही चुकीचा विचार करू नका. मी जे काही म्हणते त्याचा तुम्ही विचार करा. जे काही झालं तरीही मी या सगळ्या गोष्टी मात्र सोडू शकत नाही. काही झालं तरीही मी माझ्या मुलासाठी हा निर्णय घेऊ शकत नाही. आणि रागिणी आत्यांचं म्हणाल तर ते प्रॉपर्टीवर कधीही पाणी सोडणार नाहीत. मी तुम्हाला सांगते, किती काही झालं तरी. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं, तू प्रॉपर्टीचं काय बोलते? ती सगळं काही संपत्ती तुमच्याला देऊन, तुम्हाला दान करून, म्हणजेच तुमच्या नावे करून ती स्वतः संन्यास घेऊ शकते तुमच्यासाठी. इतकं काही ती सगळं करू शकते तुमच्यासाठी. अगं, मग तू इतका चुकीचा निर्णय कसा काय घेते? त्याच वेळेला आता इथे हे ऐकल्यानंतर भूमी म्हणते की आकाश, खरंच तुला वाटतंय की रागिनी आत्या, तुझी आवडती आई, तुझ्यासाठी संन्यास घेतील का? नाही म्हणजे विचार ना त्यांना, समोरासमोरच होऊन जाऊ दे. जर माझ्याबरोबरच संन्यास घेणार असतील तर ठीक आहे ना, हो दे संन्यास घेणं. मला समोरच सगळं काही घडलं पाहिजे, मग मात्र तुला कळेल की नक्की काय ते. आता इथे रागिनीला ते विचारते की काय हो, घेणार का संन्यास? त्याच वेळेला आता तिची बोलती बंद झालेली असते. पुढे काय बोलावं हे काहीही रागिनीला कळत नाही. त्याच वेळेला आता भूमी मात्र हसत हसतच रागिनीकडे बघत असते. रागिनी म्हणते की हो ठीक आहे, मी आहे घ्यायला संन्यास तयार. आणि मनातच म्हणते की माझा आकाश मला हे करू देणार नाही, मला माहिती आहे, म्हणून मी करते. आणि मग आता भूमी मनातच म्हणते की वा वा रागिनी आत्या, व्हेरी स्मार्ट. तुम्हाला माहीतच होतं की आकाश हे सगळं करू देणार नाही, म्हणून तुम्ही करते असं म्हणालात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, बस झालं नाही हे सगळं, नको आहे मला आता हे सगळं, बस झालं. मी किती समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता मला तुझ्यापासून लांब राहायचं आहे. काही झालं तरीही मला आता या घरात राहायचंच नाही आहे. तू मला एकदाच्या सह्या कर प्रॉपर्टीच्या पेपर्सवर आणि मोकळा हो. मला आता काहीही पुढे ऐकून घ्यायचं नाही.
असं सरळ भूमी बोलून दाखवते. की त्याच वेळेला आता इथे आकाश हा निघून चाललेला असतो आणि आकाश हा रडत असतो की भूमी या वळणापर्यंत कशी जाऊन पोचली. तेव्हा आजी म्हणते की आकाश हे बघ, आपण आपल्या तोंडातून हा डिवोर्सचा शब्दही काढायचा नाही. भूमीला जे काही करायचं आहे ते करू देतं, परंतु आपण तिला डिवोर्स द्यायचाच नाही. आपण तिला त्याचं उत्तर हे द्यायचंच नाही. काही झालं तरी तू शांत हो, भूमीपासून लांब तू कधी जायचं नाही. असं म्हणून आजी आता त्याला सांगते की काही झालं तरी भूमीची साथ सोडायची नाही. आता रागिनीला भूमी म्हणत असते की काय झालं, आता तो तुम्हाला घराच्या बाहेर काढत आहे, हाताला धरून आणि म्हणत आहे की मला लाज वाटते तुला आई म्हणून घेण्याची. आणि असं म्हणून आकाश तुम्हाला या घरातून एक दिवस काढून टाकणारच आहे. असं म्हटल्यावर आता इथे रागिनीला जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि तिला खूप राग आलेला असतो. रागिनी भूमीवर हात उगारायला जाणार तेवढ्यातच भूमी तिचा हात आता घट्ट धरते आणि तिचा हात तसाच ठेवून वाटते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे कराल ते मी करू देईन नाही. आता जर पुन्हा इथून हात उचलला तर हात मुळासकट उपटून टाकेन. असं म्हणून आता रागिनी ही तिच्यावर तिचा उलटा डाव असताना भूमी तिचा डाव पलटवून टाकते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.